पिंपरी चिंचवडमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं ठरलं. ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीसाठी स्थानिक नेत्यांची तयारी. जागा वाटपात कोणतीही अडचण न घेण्याची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारांची बैठक. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत खलबतं. नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये आचारसंहितेपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू. पालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं. महायुतीला जागा वाटपात मात्र अडचणी. ठाकरेंच्या सेनेकडील काही जागा शिंदेंना देण्यास भाजपचा विरोध. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू. आज आणि उद्या भाजप कार्यालयात घेणार मुलाखती. पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून विकास कामांचं उद्घाटन. मध्यवर्ती भागात उपनगरातील प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. देशात 2027 मध्ये 2 टप्प्यात होणार जनगणना. विशेष म्हणजे यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून एका व्यक्तीला मोजण्यासाठी सुमारे 75 रुपये खर्च होणार. नाशिक महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष उतरणार. एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील नाशिक पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक. साताऱ्याच्या उरमुडी प्रकल्पाला 4,414 कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाचा निर्णय. निवडणूक कायदा सुधारणा होणार. जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज छाननीनंतर कोर्टात जाता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास कोर्टात आव्हान. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.